चलो स्ट्राईकला प्रशांत नॉन स्ट्राईकला रोहित माळी. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार. सुरुवात झाली चौकाराने. प्रशांत मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ हवेमध्ये फसला. डाव फसलेला ऑलमोस्ट. एक टप्पा खाऊन चेंडू सीमा पार. मिळणार धावा 4. इम्पॉर्टंट कॅच, महत्वाची अक्षरशः ही कॅच म्हणजे ऑलमोस्ट मॅच विन कॅच होती. प्रशांत ची कॅच सुटली. 2 बॉल 2 चौकार. ओ चलो चांगला टाकला हा बॉल. पहिल्या 3 मध्ये धावा बनल्यात फक्त 8. एक जीवनदानावर खेळताना पाहायला मिळतोय संघ. प्रशांतला मिळालेलं ते जीवनदान धावा धावफलक्यावरती झालेल्या पाहायला मिळतात. 8. एक जीवनदान. कॅच सुटली आणि चौकार सुद्धा गेला. चांगला बॉल आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली. आता कोणती चूक होणार नाही. झेल आणि फलंदाज बाद. विकेट. वाटलं होतं प्रशांतची कॅच सुटल्यानंतर आणखीन काही मोठे फटके पाहायला मिळतील, बट निराशा. पिन ड्रॉप सायलेन्स अक्षय मेन्स पार्लर मध्ये. आयकॉन बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आत अक्षय. अक्षय आला आणि अक्षयने टोलवला. पहिल्याच बॉलला अक्षयने नेला सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. षटकार. नाही नाही नाही. अलगच कॅच. लॉलीपॉप सारखा झेल किंवा आपण म्हणू शकतो शोले मधला ठाकूर असता तरी त्यांनी कॅच पकडली असती. अलगज कॅच होती. एवढी अलगज आणि एवढी इझी कॅच बनवून दिलेली कॅच होती ही की बाबा पकड आता कॅच. पण ती कॅच सुटली आणि धाव मिळाली ती म्हणजे 1-15 धावसंख्या धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. षटक मात्र होतोय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती बनल्या त्या म्हणजे 1 गडी बाद, 2 कॅच ड्रॉप, 15. 5 षटकांचा सामना. पहिली पॉवर प्लेची ओव्हर संपली. दुसरी ओव्हर 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. चला पहिल्या बॉल ओव्हर मध्ये 15 धावा आल्यात. वाह चांगला फटका आहे. चेंडू हवेत सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 6.
थँक्यू डीजे मास्टर. अक्षयच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. अक्षयची कॅच सुटली. हा चांगला आहे, चांगला आहे, हाही चांगला आहे. स्लो बॉल, स्लो बॉल वरती आज खूप बॅटर आपण थोडे अचंबित होताना पाहिले. धावा धावफलकावरती बनल्यात त्या म्हणजे 21. बाहेर बाहेर बाहेर, फक्त शोधून आणा त्या बॉलला, शोधून आणा. 9. थँक्यू डीजे. प्रशांत बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की स्कोर कार्ड डीप होईल, डाऊन होईल, बट सगळ्या गोष्टी खोट्या करून दाखवल्यात. अक्षय सलग, अर्थात आपण पाहतोय सलग 2 षटकार, टोटल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आणखी एक सलगचा 3रा. थँक्यू डीजे मास्टर. टोटल अक्षयने मारले 4 षटकार. या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 3 षटकार आलेत. पहिला षटकार पहिल्या बॉलवर, नंतर डॉट, नंतर सलग 2 षटकार. आता हॅट्रिक होईल का? 4 षटकार ऑलरेडी आलेत. 6 बॉल 25 ऑलरेडी खेळताना पाहायला मिळतोय. 33 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 2 बॉल बाकी. भूषण, हे 2 बॉल चांगले टाकावे लागतील भूषणला. हे डॉट करायचे आहेत. विकेटच्या प्रयत्नात जाल तर कधी कधी तुम्ही जे वाचवायला गेलात ते गमावून पण बसाल. सो आता अडवायला जा त्याला. चलो, हा डॉट बॉल तर आलेला आहे. बघा, बॅटरला हुकवणं हा फक्त डॉट बॉल नसतं. कधी कधी प्लेअरच्या प्लेट ऑन करून हातामध्ये मारून आपण बॉल डॉट करतो. हाही एक क्रिकेट आहे, हा पण एक डॉट बॉलच आहे. बाहेर, लांब लांब ढगात षटकार. मॅच मध्ये ट्विस्ट. एक कॅच सुटली, अर्थात पहिला षटकार मारला, दुसऱ्या बॉल वरती कॅच सुटली. म्हणजे 6 या धावसंख्येवरती ज्या फलंदाजाची कॅच सुटली होती त्याने त्याच्यानंतर जर आपण पाहायला मिळाले 4 षटकार मारले होते. 3 षटकार त्याच्या बॅटमधून तेव्हा आले. 39 ऑन बोर्ड, 1 गडी बाद, 2 षटक समाप्त. रोहित माळी स्ट्राईक वरती. 2 षटकाच्या नंतर 12 बॉल नंतर पहिल्यांदा स्ट्राईक वरती. आता ओव्हर दबवावी लागेल. आता एक कंजूस गोलंदाजी करावी लागेल. आधी त्यांनी पहिल्या ओव्हरला केलं होतं, आता सुद्धा ते रिपीट करावं लागेल. गंडवलाय, पहिल्याच बॉलला अडकवला, पकडला, झेल फलंदाज बाद.
प्रत्येक वेळी टॉपच्या बॅट्समॅनला किंवा एखादा बॅटर जो फ्लो मध्ये आहे खेळतोय त्याला आउट करणं म्हणजे सुद्धा एक यशच आहे. बट त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडला ठेवणं हेही एक क्रिकेटचं सिक्रेट आहे. आता अक्षय चांगले फटके खेळतोय, चांगले फटके मारतोय, त्याला बाद करणं हा एक मोठा टास्क आहे. बट त्याच्याहून एक चांगला आणि सोपा टास्क कसा आहे, अक्षयच्या रेंज पासूनच लांबला अक्षयला नॉन स्ट्रायकरलाच ठेवा. दक्ष आहे, चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, चित्त्याच्या चपळाईने आला आणि चेंडू अडवला सुद्धा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. सो त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. चलो स्ट्राईक वरती आलाय, 40 धावा धावफलकावरती भरल्यात. अक्षय आलाय, अक्षयने आतापर्यंत मारलेत 5 षटकार, 4 षटकार. कॅचचा प्रयत्न, कॅच पकडली आहे, मोठा मासा गळाला लागला, मौल्यवान विकेट. ही एक नाही, ही 5 गड्यांना बाद करणारी विकेट होती. अर्धा संघ तंबू मध्ये, फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. लगेच पारितोषिक आलंय. प्रणील मस्कर ज्यांनी पाठीमागे कॅच घेतली त्या प्रणीलसाठी 500 आणि गोलंदाजी मार्कवरती आदित्य आहे, आदित्यसाठी 500. अर्थात डीसी कडून हे पारितोषिक आलेलं आहे. हार्दिक हार्दिक आभार. काय कॅच, काय कॅच, कमालीची कॅच. नाही ना, विकेट हवी होती, विकेट मिळाली. बट एक चांगलं झालंय अक्षय मेन्स पार्लरसाठी की ज्याची गरज होती, ज्या धावांची, जो स्कोर कार्डची, 40 धावा ऑलरेडी 2.5 षटकांमध्ये बनल्यात. येणाऱ्या 2.5 षटकांमध्ये जर 40च बनवल्या तरी 80 धावांचा पाठला घेईल. आणि 80 इट्स नॉट अ लो स्कोर. 75 चेस नाही झालाय, 73 चेस नाही झालाय, 49 चेस नाही झालाय या ग्राउंडवरती. सो 80 जर आपण तुम्ही स्वप्न पाहताय तर मग काय वाईट आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की स्वप्न जर पाहायचंच असेल तर मग ते आपल्या अवकातीच्या बाहेरच पहा. मग 80चं टार्गेट आपण पकडू. चला, बनावायचा प्रयत्न, प्लेड ऑन, काहीच नाही झालं. ग्रीप, ग्रीपचा पण आवाज कधी कधी येतो, कधी कधी ग्रीप येतचा आवाज येतो, कधी कधी आपण पाहतो बॅट कॉन्क्रीटच्या विकेटवरती ड्रॅग होते तेव्हा तो आवाज येतो. आणि होतात असे ग्रीपचे आवाज येतात आणि मग कधी कधी अंपायर बोट वरती सुद्धा करतो आणि बॅटर असा अचंबित होऊन पंचांकडे अक्षरशः स्वतःच्या विकेटची भीक मागत असतो. क्रिकेट, क्रिकेट आणि प्रेमात मागितलं जातं भीक. प्रेम मिळवण्यासाठी सुद्धा भीक मागितली जाते, प्रेमासाठी सुद्धा. क्रिकेट मोठा 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 पंचांचा बोट वरती, ओ यू टी, ठळक आणि बोल्ड अक्षरात फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. रणजित साहेब आलेले आणि रणजित साहेबांनी लगेच 200 रुपये दिले. जी प्रणयने कॅच पकडली होती ते कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आलेलं आहे. धन्यवाद. हे पारितोषिक आपण ऍड करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, 40 वर 4, जितेश. 1 बॉल 3 ला ज्याने षटकार मारून मॅच जिंकवली होती तो. आहे, पकडले, पकडले, फलंदाज बाद.
थँक्यू सो मच आदित्य. एकदा बॉल हातात घ्या आणि एकदा दाखवा. फायफर कंप्लीट आपल्याकडून. आदित्य वेल बॉल. आदित्य व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. पहिल्या ओव्हरला 1 विकेट आणि दुसऱ्या ओव्हरला 1 रन देऊन 4 विकेट फायफर कंप्लीट करणारा आजच्या दिवसातला दुसरा गोलंदाज ठरतोय. गोलंदाज आदित्य. आदित्यसाठी सरपंच साहेबांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय सरपंच साहेब अर्थात दिनेश साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. गोलंदाज आदित्यसाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक राहते. फायफर कंप्लीट. पत्त्यांचा बंगल्यासारखा संघ आता ढासळतोय. मातीच्या घराने बनलेला अर्थात जो घर असतो ना, त्या विटा कशा पुरामध्ये ढासळायला सुरुवात करतात तसा घर आता तो ढासळतोय. घर ढासळत असताना आता पिलर्स चांगले पाहिजे. पिलर्स 2 मैदानाच्या आतमध्ये अजूनही मला दिसत आहेत. एका बाजूला दक्ष आणि एका बाजूला पुष्पराज. हे 2 बॅटर आहेत ना, ह्याच्यामध्ये कौशल्य आहे. या दोघांमध्ये क्षमता आहे विकेट ठेवण्याच्या, वाचवण्याच्या. ब्रश ब्रश ब्रश. आदित्य. रणजित कलवटकर यांनी आदित्यसाठी आणखीन 100 रुपयाचं पारितोषिक घेतोय. 40 धावसंख्या. 40च्या पुढे स्कोर कार्ड हल्लच नाहीये. मी ॲझम्पशन लावत होतो की 40 नंतर आपण डबल करूयात, 80 पर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न. आता 50 मुश्किल वाटायला लागलेत. कॅच. फलंदाज फलंदाज बाद आणि विकेटचं पतन. 6वा गडी 40 या धावसंख्येवरती बाद होताना पाहायला मिळतोय. जर आपण स्कोर कार्ड वरती आलो आणि पाहिलं तर टोटल 4 गडी 40 हा स्कोर कार्ड असतानाच बाद झालेले आहेत. 40 वरती 4 गडी बाद झाले. यापूर्वी आपण 11, 13 वरती स्कोर कार्ड म्हणजे 8 वरती 1 गडी बाद झाला होता. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 39 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद आणि त्याच्यानंतर मग 40 वरती गडी बाद होण्याचं ती रिपिटेशन चालूच राहिलं. 40 या धावसंख्येवरती 6 गडी बाद. इनिंग बिल्डअप करावी लागेल. जर तुम्ही एखादी असोसिएशन खेळत असाल जिथे 3-3 ओव्हरच्या मॅचेस होत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला एक क्रिकेटमध्ये लॉंग टर्म इनिंग तुम्ही शिकू नाही शकत त्या असोसिएशनमधून. तुम्हाला जर लॉंग टर्म खेळायचं असेल तर 5 ओव्हरच्या रेग्युलर मॅचेस खेळणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळायचं आहे तर 3 ओव्हरने तुमचं करिअर बनणार नाही. स्वतः फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाही मारणार. थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल पण मी बोललो, पण एक गोष्ट आहे, कारण का तुम्ही जर आपला काय म्हणतात तो आपली बाउंड्री पार करून जर जात असाल ना तर तुम्हाला कळेल की क्रिकेट हे 3 ओव्हरचं कुठेच खेळलं जात नाही मोठ्या पटलावरती. 5 ओव्हर हा मिनिमम क्रायटेरिया झालाय. हल्ली 10 ओव्हर 8 ओव्हरचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सो डोंट बी अ बॅकवर्ड. पिवळा रेशन कार्डवालं क्रिकेट नकोय. आपलं क्रिकेट हे व्हाईट रेशन कार्डवालं करा. 5 ओव्हर 8 ओव्हर जास्तीत जास्त खेळायचा प्रयत्न करा. यष्टांच्या पाठीमागून छोटीशी अपील होताना पाहायला मिळाल्या. पंच म्हणतात की नाही लीगल आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. सो 41 वरती आपण पाहिलं 6 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही बाकी. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये सुद्धा 1 विकेट 1 रन 4 चेंडूंमध्ये धावा आपण बनताना पाहायला मिळाला. चलो नेक्स्ट मॅच साठी आपण रेडी राहणार आहोत. त्याआधी बॅट वरती बनला नाहीये बॉल. चलो पकडला शेवटचा बॉल. 4थ्या ओव्हरचा शेवटच्या बॉलवर 1 धाव. 42 ही धावसंख्या धाव फलकावरती. चलो शिव मेडिकल विरुद्ध विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन्स. चला आपण तयार राहायचंय. शिव मेडिकल वर्सेस विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन.
शिव मेडिकल विरुद्ध विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन्स. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. 42 धावसंख्या, 6 गडी बाद असताना 10 बॉलमध्ये जर लास्ट 10 बॉल्सचा जर विचार केला त्याच्यामध्ये 4 विकेट आणि फक्त 3 रन आल्यात. म्हणजे हा क्रिकेट बघा ना, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 39 रन येत आहेत आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये रन किती बनलेत? फक्त 3. विकेट गेल्यात 4, 5 टोटल विकेट. हा चांगला बॉल आहे का? कॅच आहे का? कॅच पकडली सुद्धा. आणखीन एक गडी क्रमांक बाद, 7वा. 7 गडी बाद. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ मानला जातो आणि तो अनिश्चितीचा खेळ आहे सुद्धा. 7 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळालेत. चिन्मय, जो चेहरा पहिल्या 2 ओव्हरमध्ये दुःखात होता तो चेहरा आता हसऱ्यात आलेला आहे. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल कुठल्या चेहऱ्यांबद्दल म्हणतोय. फटका फसलाय, परत फटका नाही, चेंडू सीमा पार. हा येतोय नशिबाचा षटकार. गरज होती का? ऍक्शन रिप्ले पाहणे इंटरेस्टिंग राहील आपल्याला. मॅजिक मुवमेंट युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतो. येस, बॅटमध्ये मस्त घेतला होता, रेंजमध्ये होता फटका. आणि त्याच्यानंतर व्हिज्युअल्स मध्ये पाहतोय आपण उडी मारून पकडण्याचा प्रयत्न आणि चेंडू आपल्या रेंजमध्ये होता. गरज होती का नव्हती? माइंड त्या बघा, बाहेरून आपण किती काही बोललो ना तरी आतमध्ये आलेल्या त्या माणसालाच माहिती आहे. कारण स्वतःच दुसऱ्याचं दुःख आणि दुसऱ्याचं पॅकेज हे सगळ्यांनाच वेगळं वाटतं. ना प्लेट काहीच झालं नाहीये. डॉट बॉल येतोय धावफलकावरती. 3 चेंडू झालेत, 48 धावसंख्या धावफलकावरती. 55 प्लस करायचा प्रयत्न करूयात आपण. 55 प्लस. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली, झेल. फलंदाज क्रमांक 8वा बाद. कॅच, फलंदाज बाद, 8 गडी बाद. एक आपण म्हणतच होतो ना की 39 वरती 1 विकेट होती. काका 2 ओव्हरमध्ये 39 रन बनल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 1 विकेट गेली. 38 वरती 1 विकेट म्हणजे विकेट आली. 39 वर पहिली विकेट आली आणि त्याच्यानंतर ज्या विकेट्स झाल्या 12 बॉलमध्ये रन बनल्या फक्त 3 आणि विकेट गेल्या 5. तुम्ही उल्लेख केलात ना की सरडा राजकारण आणि क्रिकेट केव्हाही रंग बदलू शकतो. वा, फटका चांगला आहे. अलगज हातात, लॉलीपॉप झेल. फलंदाज गडी क्रमांक बाद झालाय 9वा. अभयनी जर ऑल आउट केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक डीसी कडून. दिनेश कडून 1 बॉल राहिलाय, 1 विकेट आहे. जर ह्या बॉलवरती विकेट आली, पण 48 ऑन बोर्ड झालेले आहेत. जर ह्या बॉलवरती 6 आला ना तर 50 पार करून एक फायटिंग टोटल कडे जाईल. जर ह्या बॉलला 1 आला, ह्या बॉलवरती 1 षटकार सुमित फलंदाजीसाठी गेलाय. शेवटचा बॉल आहे, 1 बनवायचा आहे. अक्षय मेन्स पार्लर या संघाला जर एक फायटिंग मध्ये यायचं असेल, ऑलरेडी 48 इट्स नॉट अ बॅड स्कोर. म्हणजे गुड पण नाहीये, बॅड पण नाहीये, हा मिडल न्यूट्रल स्कोर आहे. पण त्याला एक बॅक किंवा डिफेंडिंग करण्यासाठी एक स्कोर जो हवाय त्यासाठी एक 6 पाहिजे. 6 काय चौकार पण चालेल, डबल पण चालतील. 49 नकोय, 50 प्लसच पाहिजे. ना बॅटवरती आलाय, सिंगलच येते. 49 ऑन बोर्ड, 50 रन्स टू विन.
चला 50शी पार करायचं स्वप्नच राहिलं. 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. पहिल्या 12 मध्ये 40 बनल्या आणि नंतरच्या 18 मध्ये 10 बनल्या. 10 पण नाही 9च बनल्या. सो हे स्कोर कार्ड बनलं. 10 फलकावरती आपण आता येणारे 30 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग. हा 50चा पाठलाग ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो अर्थात सन्माननीय काका म्हात्रे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. गुड्डा जाधव यांचा आपण आवाज ऐकत होतात. अतिशय सुरेख समालोचन या सामन्यामध्ये आपण पाहायला मिळालं. कारण 38वर पहिला विकेट आल्यानंतर असं कोणी अपेक्षा केली नसेल की 49 धावामध्ये 9 फलंदाज बाद होतील ते अक्षय मेन्स पार्लर संघाचं. जसं आपण नेहमीच म्हणतो सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं म्हणतं भारतीय क्रिकेट आपण पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी पाहिलं तो सरड्याप्रमाणे रंग बदलला गेला आणि 50 धावांचं लक्ष्य मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स या संघासमोर पाहायला मिळतं. अर्थात 5 षटकांचा सामना आहे. प्रति षटक 10 ची सरासरी इथे पाहायला मिळेल. यानंतर शिव मेडिकल आणि विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन या 2 संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकसाठी तयार राहायचं आहे. शिव मेडिकल आणि विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहोत या ठिकाणी पुढच्या सामन्यामध्ये. काल आपण पाहिलं तर अर्थातच खूप चांगलं योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळालं. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. तर खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे वळूया. 50 धावांचं लक्ष समोर आहे. अजित आणि परेश ही जोडी डावाची सुरुवात करतात. ते मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स संघाची आणि पहिलं षटक पाहणार. पण चला टीम मिटिंग संपवा. वेळ दवडू नका. टीम मिटिंग संपवा. 50चं लक्ष 10 प्रतिषटक या धावांची गरज आहे समोर. अर्थात आपण पाहणार मिळतात अक्षय मेन्स पार्लर आणि मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स या 2 संघात असणारी लढत. महत्त्वाची लढत तुम्ही पाहायला मिळतं. आतापर्यंत सुपर 6मध्ये जय भवानी सोन्याची वाडी या संघाने स्थान निश्चित केलं. पाहूया आणखी संघ कोणते या ठिकाणी सुपर 6 अंतिम 6 मध्ये प्रवेश करतील. तर दोन्ही पंच या ठिकाणी मैदानात दाखल झाले. चला टीम मिटिंग संपवा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी विनंती करेन अक्षय मेन्स पार्लर या संघाला. कारण अजूनही काही सामने बाकी आहेत. त्यामुळे सामने हे दिवसा उजेडी या ठिकाणी संपन्न व्हायला पाहिजे. चला दोन्ही पंच तुम्हाला विनंती तुम्ही बाहेर या. कारण एक पंच यस प्लीज या तुम्ही. तिन्ही पंचांचा आपण विचार केला तर खूप चांगलं योगदान आमच्या तिन्ही पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. विजय बाटुंगे सर कर्वे रोड डेक्कन पुणे. त्यानंतर सुदीप अंबाणी सर कल्याण. बाळा इकारे सर अर्थातच कल्याण यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं. आणि 32-33 तापमानामध्ये पंचांची भूमिका संपन्न करणं ही एरा गवाळीचं काम नव्हे असं नेहमी म्हणलं जातं. मैदानाकडे पण वळतो. या ठिकाणी अजित डावाची सुरुवात करतो आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज पुष्पराज आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक आपण पाहतात पॉवर प्लेचं. त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळते. 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कलमध्ये. तर 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असताना त्याला क्षेत्ररक्षण सजवा. आणि नाणेफेक इथे होईल शिव मेडिकल आणि विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन या 2 संघामध्ये.
आयोजकांना विनंती आहे आपण नाणेफेक कशामध्ये जा. चला दोन्ही संघटक या ठिकाणी आलेत का. शिव मेडिकल आणि विश्वकर्मा कंस्ट्रक्शन यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिला गोलंदाज यावी रोशन. अजितसाठी अजित यावी पहिला चेंडू. अजितसाठी खूप सुंदर चेंडू. हेल्पटीचा पुरेपूर वापर केला या ठिकाणी आपण पाहतात रोशननी. कारण उजव्या इष्टीच्या अगदी जवळून यष्टीचे चकवत चेंडू आपण पाहायला मिळाला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि हा चेंडू मात्र निर्धाव. निर्धाव चेंडू. अजित पुन्हा एकदा तयार आहे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी हा चेंडू मात्र पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतात. आमच्या गुणलेखन दर्शवता चेंडू खराब आहे. सोयीचा इशारा येतोय आणि सोयीच्या माध्यमातून धावांचं खातं इथे उघडलं गेलं. क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची. चला या ठिकाणी शिव मेडिकल आणि विश्वकर्मा कंस्ट्रक्शन यांच्यामध्ये पुढची लढत आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नाणेफेक संपन्न होईल. पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धाकडे आपण वळूया. पुढचा चेंडू. रोशन काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त योगदान. इथे पायाला स्पर्श करत चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड येस लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेला. एक धाव इथे मिळाली. एकूण धावफलकात वाढ झाली 2 आणि नाणेफेक या ठिकाणी जिंकले. विश्वकर्मा कंस्ट्रक्शन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. आणि शिव मेडिकल संघाला प्रथम पदासाठी आमंत्रित केले. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा असेल. प्रत्येक सामना महत्वाचा असेल. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अनिल अजित 0 धावसंख्येवर. परेश या ठिकाणी 0 धावसंख्येवर खेळताना पाहायला 2 धावा आतापर्यंत धावफलकर आल्यात. डावखरा फंडा समोर आहे. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला गेला. यष्टीच्या पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट या ठिकाणी पॉईंट आपण पाहतो. गली शॉर्ट पॉईंट. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला. दरम्यान यावी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतात. इथे मात्र कोणत्या चौकार षटकार येत नाहीत. एक धावीचं योगदान इथे मिळालं. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 38 वर पहिला विकेट. त्यानंतर आपण पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं 9 विकेट बाद झाले तब्बल 49 धावसंख्येवर. हा क्रिकेट 10 धावांमध्ये 9 विकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धावीचं योगदान इथे मिळालं. 3 धावा धावफलकावर. एक धाव या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. भिरकवलाय. मिड विकेटला येतो एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांचं योगदान मिळतंय. षटकार आला तो यावेळी अजितच्या बॅटमधून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. मिड विकेटला चेंडूला फेकून दिला. पुलचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. एकूण धावफलका धावा या षटकाच्या मधून 9 धावा धावफलकर आल्यात. पुन्हा एकदा अजित समोर आहे. गोलंदाज रोशन ज्याने पहिल्या 2 चेंडूमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कुठे चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क आला नाही. खेळपट्टीचा पुरेपूर वापर आणि एक चांगली गोलंदाजी. 9 धावा आता म्हणजे धावफलकावर. पहिले षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये. मिडाफाने अर्थातच लॉंग ऑफ. मिडाप आणि मिडॉन इथे तैनात केले गेले आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढच्या चेंडूसाठी 9 धावा धावफलकावर. रोशन पुढील चेंडूसाठी. यावी चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करते गोलंदाजी दिशेने. तो बंड डबल अंकात धावसंख्या धावफलकर येऊन पोहोचते. 10-1-50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातो. 40 धावांची अजूनही गरज आहे. षटक मात्र समाप्त झालं. षटकातले काही चेंडू नक्कीच चांगले फेकले ते गोलंदाज रोशननी आणि फलंदाजाला बांधून ठेवलं. इथे मात्र आपण पाहिलं एकमेव षटकार आला तो अजितच्या बॅटमधून. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आता मात्र येणारी 4 षटकं म्हणजे अर्थातच आपण पाहता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 40 धावांची गरज. नवीन षटक गोलंदाज प्रशांत. दुसरा पॉवरप्लेचं षटक. त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर असतील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रशांत गोलंदाज येतोय. आयकॉन खेळाडू आहे.
अर्थातच पाहणार आहोत आपण कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 40 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये, अजूनही गरज आहे. आणि इथे मात्र एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात यावेळी लॉंग ऑफला तैनात केलं गेलं. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू यावेळी बॅटचा स्पर्श नक्कीच झाला. इथे मात्र फटकात फसला कारण ऑफ साईडला चेंडू खेळायचा होता. इथे सिली मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव, आणखीन धाव फलकावर 11. एक धावेचं योगदान इथे मिळालं. अजितच्या खात्यामध्ये परेश समोर आहे. गोलंदाज प्रशांत विरुद्ध परेश ही जोडी. डावखुरा फंडाज आहे यावेळी. परेश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक तैनात केलं. डीप स्क्वेअर लेग देखील आणला गेलाय. दुसरीकडे पाहिलं तर लॉंग ऑफ तैनात केलं गेलंय या विरोषेतून. यावेळचा चेंडू इथे मात्र आपण पाहतात अर्थात क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केलाय आणि पंचांनी इथे दर्शवलंय अर्थात चौकार. 4 धावांचं योगदान. चौकार 4 धावांचं योगदान. परेशच्या बॅटमधून 4 धावफलकात धावा येतात 15. 35ची अजूनही गरज. परेश पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतात की पंच स्क्वेअर चेंडू देतील. मित्र पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू चांगला आहे आणि अशा प्रकारे दाचुंडी सांगता येते पाहायला मिळाली. प्रशांत चांगले गोलंदाजी करतायत. ज्येष्ठ खेळाडू आहेत. दरम्यान यावेळी स्क्वेअरचा इशारा. आणखीन एक धावेचे योगदान. 16 धावा धावफलकावर. 34ची गरज आहे. याचं दुसरं सत्र. 50चं लक्ष समोर असताना परेशसाठी. परेशने बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. शेतेशाही चेंडू आहे. सुंदर झेल घेतला गेला आणि या ठिकाणी प्रशांतला मिळाली पहिलं यश. सुंदर झेल इथे पकडला. मिड विकेटला 16 या धावसंख्येवर हा पहिला फलंदाज मैदानातून गमवायला परीक्षे खेळी समाधान झाली. 4 या धावसंख्येवर रोशन नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाचा सामना अक्षय मेन्स पार्लर आणि मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स या 2 संघामध्ये. नवीन फलंदाज मैदानात रोशन येतोय. प्रशांत यांनी विकेट प्राप्त केली. आपण पाहिलं ऑफ ब्रेक टाईपची गोलंदाजी त्यांची इथे पाहायला मिळते. अर्थात छोटा रनअप आहे. प्रेक्षकांची चांगली उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि नक्कीच दुपारच्या सत्रानंतर आणखीन प्रेक्षक इथे पाहायला मिळतील कारण आता वाजले 2:25. पुढे आपण मैदानाकडे. फलंदाज रोशन. क्षेत्रक्षकामध्ये बदल केला जातोय. मिडाफला क्षेत्रक्षक या ठिकाणी आणला गेला. लॉंग ऑन तैनात केलं गेलं. एक क्षेत्रक्षक आपण शॉर्ट कव्हरला, एक क्षेत्रक्षक आपण पॉईंटला आणि एक गलीमध्ये ऑफ साईडला आपण तुम्हाला पाहायला मिळतं. दरम्यान यावरचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा यष्टीच्या पंचांचा निर्णय या ठिकाणी काही क्षणात येईल. दोन्ही पंच एकत्र येतात. निर्णय या ठिकाणी घेतील. नेमकं काय घडलं, चेंडू कुठे पडला याची पाहणी ते करतायत आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत येईल. तर या ठिकाणी या संपार दर्शवतील नेमका हा चेंडू कशा प्रकारचा होता. रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण तिसऱ्या पंचांना मागणी करूया. या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून इथे ते पाहतील आणि या ठिकाणी दर्शवतील नेमका चेंडू कुठे पडलाय. आणि पाहणार आहोत आपण अर्थात तिसऱ्या पंचामध्ये लाईन टच या ठिकाणी पाहायला मिळालं. लाईन टच दिलंय. नो बॉल घोषित केलंय कारण लाईन टच या ठिकाणी चेंडू पडला होता.
त्यामुळे 9 बॉल मिळाले. एक धावीचं आणखीन एक योगदान धापलकर वाढ होईल. धावा धापलकर येतील त्या 17. 3 हिट. पुढचा चेंडू 3 हिट. पुन्हा एकदा पुढे चेंडू यावी हुक केलाय. शेतेशक अर्थातच चेंडूचा पाठलाग करत होता. चेंडू मात्र थांबत नाहीये. अर्थात आमच्या या आयोजकांच्या बोर्डला इथे मात्र निश्चित येतात 21 धावा धापलकावर. एकवीस धावा धापलकर आल्यात. 29ची गरज आहे. दरम्यान यावेळी मात्र मस्त फटका चेंडू पाहायला मिळतं. अर्थात वाडिश लॉंग ऑफ आला. एक सुंदर फटका चौकार. 4 धावा रोशनच्या बॅटमधून. रोशनच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. 25 धावा धापलकावर. 2 चौकार रोशनने मारले. तर एका बाजूला परेश बाद झाला. त्यांनी चौकाराचं योगदान दिलं होतं. अजित मात्र आपण पाहतात अर्थातच खेळतोय व्यक्ती 2 या धावसंख्येवर आणि एकूण धावा धापलकर 25. अर्धलक्ष पूर्ण केलंय. 25ची गरज. 18 चेंडू आणि 25ची गरज आहे. 5 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू 25ची गरज आहे. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 7चं अंतर इथे पाहायला मिळालं. या षटकाचा विचार केला तर हे षटक मात्र थोडंसं निश्चित मागणं पाहायला मिळालं. कारण 5व्या आणि 6व्या चेंडूवर चौकार आला ते अर्थात प्रशांत यांचं आणि त्यांनी धावा खर्च केला तब्बल 14. रोशन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग येतोय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात. तोच गोलंदाज या ठिकाणी येतोय. 25ची गरज आहे. 18 चेंडू मध्ये गोलंदाज रोशन आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 30 षटक घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये. क्षेत्रक्षण विस्तारले तुम्ही पाहतात या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग तैनात केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही या ठिकाणी पाहतात. त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, एक वाडिश लॉंग ऑफ आणि एक मिड ऑन लॉंग ऑन. आपल्या बॉलिंग वर्कर पुन्हा एकदा यावी. रोशन वैयक्तिक दुसरे षटक पुढच्या चेंडूसाठी. फुलटॉस होता. बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडू आला आणि लॉंग ऑनला छेद घेऊन गेला. षटकार. अजितच्या बॅटमधून आला षटकार. 6 धावा. एकूण धापलकर धावा येतात 31. धावांची आता गरज. अतिशय चांगली फंदी अजितची. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. अकुटब्या चेंडू होता. यावी पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. इथे 2 क्षेत्रक्षेच्या मधून ताळमेळ नव्हतं. चेंडू सीमापार गेला आणि आला. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. असं एक क्षण वाटलं होतं का झेल घेतला जाईल, पण तसं काही घडलं नाही. आणि बघता बघता धावा धापलकर येऊन पोहोचल्या 37. 13ची गरज आहे. 37. 13 टू विन. 13 धावांची गरज आहे. षटक क्रमांक राम शिकवणकर यांच्याकडून अजितसाठी षटकार मारल्यावर 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी घोषित होते. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराला स्पर्श करतो. चेंडू आतमध्ये आला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. 37. 13ची गरज आहे. यावेळी 50 लक्ष मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स या संघासमोर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑफ तोरून आलेला षटकार. 6 धावा आणि बघता बघता धावा धापलकर आल्या 43.
7ची गरज आहे. 43 धावा दाबर काढल्यात. अजित सिगोनसाठी षटकार मारले धाडी 200 वजा पारितोषिक पुन्हा एकदा राघुल सिगवन सरांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. 43 7 धावांची गरज आहे. खूप चांगली फलंदाजी आपण अजितच्या माध्यमातून पाहतात. 2 षटकारच्या माध्यमातून त्यांनी तब्बल आपण पाहिलं 14 धावांचं योगदान इथे 3 षटकांच्या माध्यमातून आपण पाहतात या ठिकाणी 20 धावांचं योगदान इथे दिलंय 7 धावांची गरज असताना. पुढील चेंडूसाठी षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला मारायचा होता. बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी 7 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना सोपा आहे पण आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होतं 38 वर पहिली विकेट प्राप्त झाल्यानंतर 39 वर तब्बल 8 फलंदाज बाद झाले म्हणजे 9 बाद 39 धावा 49 धावा धापलकर आल्या होत्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मग आता मात्र 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. अजितची चांगली फलंदाजी पाहिलीच 20 धावांचं योगदान दिलं. त्याचबरोबर रोशन 2 चौकारांच्या माध्यमातून 8 धावांचं धावा धापलकर नोंदवतोय. 12 चेंडूमध्ये अजितने 26 ची एक जबरदस्त खेळी या ठिकाणी केली. 2 षटक बाकी 12 चेंडूचा खेळ. गोलंदाज राकेश आपल्या बॉलिंग मार्कवर 7 धावांची गरज. रोशन समोर आहे 8व्या वैयक्तिक धावसंख्येवर. यावेळी हा चेंडू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न होता. खाली राहिला चेंडू बॅट चेंडू संपर्काला 11 चेंडू 7 धावा. 11 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर राकेश. पुन्हा एकदा शरीराला भेदणारा चेंडू पाहिला. शरीरात स्पर्श करतोय चेंडू गेला तो गली क्षेत्रामध्ये लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर. संघाची धावसंख्या 1 वाढेल. 44 धावा धावफलकावर. 6ची गरज आहे. षटकार मारून जर हा सामना जिंकला तर चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये DC चव्हाण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी घोषित केलंय. षटकार मारून हा सामना जिंकायला पाहिजे. दरम्यान आणि येस 1000 रुपयाचा पारितोषिक. DC चव्हाण सर किती खुश आहेत पहा. डान्स केला त्यांनी या षटकारावर आणि अशा प्रकारे हा सामना मॅजिक मोमेंट्स पिक्चर या संघ जिंकतो. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि अक्षय मेन्स पॅरल संघाला पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अजितला 1400. तर अजितला साठी तब्बल 1400 रुपयाचा पारितोषिक आहे. या बात आहे. अजितला विनंती आपण याच्या जिथे सामन्याचा पारितोषिक अर्थातच जाईल ते अजित ज्याने जबरदस्त योगदान दिलं. तब्बल 4 षटकारांच्या माध्यमातून त्याने पण 5 षटकांच्या माध्यमातून ही खेळी सजवली आणि 30 धावांचं योगदान इथे दिलं. त्याला 1400 रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यानंतर प्रणील 700 आणि आदित्य 700 असे एकूण पारितोषिक या ठिकाणी आहे. ती पारितोषिक देखील रोख पारितोषिक घ्यायची आहे आणि आदित्य त्याला विनंती आहे तर सामन्याचा मानकरी 30 धावांची जबरदस्त खेळी तुम्हाला पाहायला मिळेल. ते आदित्यला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक आपण सन्मानित करत आहोत. एक सुंदर चषक आणि त्याचबरोबर यावी शूज देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. येस आणि कॅप देखील रोख पारितोषिक देखील आहेत. चला आदित्य यांना विनंती आहे या. चला पुढची क्षेत्रशः लावून घ्या लगेच. तर रोख पारितोषिक प्रथम देऊया. ₹1400 पारितोषिक. चला अजित या ठिकाणी येत आहेत. ₹1400 पारितोषिक. आज रविवार आहे याचा सदुपयोग नक्कीच या ठिकाणी होईल असं मला वाटतं.
हे पारितोषिक जेव्हा तुम्ही आपल्या घराकडे घेऊन झाला ते प्रथम कोणा